तर शेतकरी मित्रांनो, या मीटरच्या वापराबद्दल आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलंय की सिंगल फेजचं मोटरचं एम्पियर किती पाहिजेत. या व्हिडिओमध्ये आपण बघूया की टू फेजच्या मोटरचं एम्पियर किती पाहिजेत. लक्षात ठेवा, टू फेजची मोटर म्हणजे काय की जी मोटर 2 फेजवर चालते, म्हणजे त्याला दोन्ही फेज दिलेले असतात की ज्याचं व्होल्टेज सरासरी 300 ते 450 व्होल्टेज पर्यंत ती मोटर चालते. साधारणतः आपण 400 व्होल्टेजच्या म्हणजे मिडल सेंटर रेंजच्या अनुषंगाने एक चेक करूया की जर आपण टू फेजची मोटर असेल आणि 400 व्होल्टेज दिलं तर किती अँपिअर खायला पाहिजे. टू फेजला गणित काय आहे की टू फेजच्या मोटरचं HP गुणुले 4 करायचं. म्हणजे टू फेजची जर तुमची 3 HP ची मोटर असेल तर ती साधारणतः 3 गुणुले 4 म्हणजे तिने जास्तीत जास्त 12 अँपिअर करंट खायला हवं. जर तुमची मोटर 5 HP ची असेल तर 5 गुणुले 4 म्हणजे जास्तीत जास्त 20 अँपिअर करंट खायला हवं. 6 HP ची मोटर असेल तर 24 अँपिअर करंट खायला हवं आणि 7.5 HP ची मोटर असेल तर 30 अँपिअर. लक्षात ठेवा, परत एकदा हे सांगितलेलं अँपिअर हे जास्तीत जास्त अँपिअर आहे. या अँपिअर पेक्षा जेवढा अँपिअर कमी खाईल तेवढी तुमच्या मोटरची इफिशियन्सी चांगली. जेवढी मोटरची इफिशियन्सी चांगली तेवढा तुमचा स्टार्टरचा, फ्यूजचा, पॅनलचा, केबलचा, वायरचा हा मेंटेनन्स कमी. तुम्ही जितक्या कमी अँपिअरवर मोटर चालवाल तेवढा तुमचा फायदा आहे. तर जेव्हा पण तुम्ही अँपिअर मोजता त्यावेळेस तुम्ही या दिलेल्या स्टँडर्ड अँपिअर सोबत तुमच्या मोटरचा अँपिअर कंपेअर करायला विसरू नका. धन्यवाद.